त्यांचा आदर करणं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर माझ्या यशामध्ये काही गोष्टी, ज्या सगळ्या गोष्टी डिसाइडिंग फॅक्टर ठरल्या, तर त्या होत्या माझे मित्र. आवाज येतो सगळ्यांना? डिसाइडिंग फॅक्टर ठरलं माझ्या यशामध्ये, जे काही डिसाइडिंग फॅक्टर ठरले ते माझे सगळे मित्र होते. मला काही गोष्टी तुम्ही 7वी 8वी 9वी 10वी 5वी पासून असेल किंवा काही 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी सांगतो. तुम्हाला गोष्टी सांगतो म्हणण्यापेक्षा जे माझे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. ते बघा, माणूसही जगतो आणि इतर प्राणी आहेत, श्वान आहेत, हे पण जगतात. पण त्या जगण्यामध्ये श्वान असेल, माणूस असेल, वाघ असेल, यांच्या जगण्यामध्ये काही फरक असतो. त्याचा बेसिक फरक आपल्या सुद्धा जगण्यामध्ये आला पाहिजे. तर यासाठी आपण काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. काही गोष्टी, महत्वाच्या गोष्टी सांगतो. यशस्वी होण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये तुमचे मित्र जे आहेत, मित्र निवडताना अतिशय सिलेक्टिव्ह आणि चांगले मित्र असले पाहिजे. तुमचे एज डिफरन्स जास्त नसायला पाहिजे. निवडले पाहिजे म्हणजे तुमच्या स्वभावावर तुमचे मित्र ठरत असतात. तुमच्या आजूबाजूला अशीच माणसं जमा होतात जसा तुमचा स्वभाव आहे. एखादा दारू पिणारा माणूस आहे, त्याच्या शेजारी किंवा त्याच्यासोबत एखादा माळकरी व्यक्ती कधी मैत्री करत नाही, किंवा एखादा वाईट मुलगा आहे तर त्याच्या आजूबाजूला चांगला मुलगा कधी मैत्री करत नाही. तर आपले पहिले गोष्ट तर अशी की आपण मित्र हे आपले चांगले निवडले पाहिजे यशस्वी होण्यासाठी. जे काही आपले टास्क आहेत ते टास्क वेळेत पूर्ण केले पाहिजेत. निघून गेलेल्या वेळेचा विचार न करता ज्या गोष्टी आपण करायच्या राहून गेलो त्या भविष्यात करता आल्या पाहिजेत आणि ते केले पाहिजेत, तर आपण यशस्वी होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की अभ्यास जो आहे तुमचा 5वी ते 10वी पर्यंत जो अभ्यास आहे, तुम्हाला जे काही कलेक्टर होण्यापर्यंत सुद्धा, डॉक्टर असेल, कलेक्टर असेल, तुम्हाला इव्हन कुठल्याही भारतातली कुठल्याही उच्चपदस्थ प्रशासकीय असेल किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी ज्या गोष्टींचा अभ्यास आहे तो 5वी आणि 10वी. काही गोष्टींमध्ये UPSC मध्ये 12वी पर्यंतचा अभ्यास लागतो तुम्हाला. 5वी ते 12वी याच्या व्यतिरिक्त बाहेरचा एक शब्द सुद्धा नसतो तुम्हाला परीक्षेसाठी. 5वी ते 12वी पर्यंतचा अभ्यास UPSC साठी असतो, ज्यामधून तुम्ही कलेक्टर किंवा SP म्हणून निवडले जाता. 5वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास असतो तुम्हाला डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, डेप्युटी CEO, RTO होण्यासाठी आवश्यक आहे. तुमचा 5वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास सुद्धा चांगला असला पाहिजे. तर त्यासाठी काय आपले मित्र, आता 5वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत तिथं, आतापासून तुमचे मित्र हे चांगले असले पाहिजे. बेस तुमचा चांगला झाला पाहिजे. आणि अभ्यासात कच्चे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बिलकुल काही म्हणजे हार मानायची नाही. माझ्याकडे बघायचं, मला 47% मार्क्स होते 10वीला. 2006चा 10वीचा पास होता आहे. 12वीला 70% मार्क्स होते. त्यानंतर अभ्यास करत गेलो, स्वतःची लाज वाटत गेली. मित्र चांगले निवडले. आज मला सांगायला अभिमान वाटतोय, मी जवळजवळ 3 वेळेला इंटरव्ह्यू दिला राज्यसेवेचा. त्याच्यामधून 2017ला नायब तहसीलदार पदावर निवड झाली माझी. महाराष्ट्रात 3 नंबरचे हायेस्ट मार्क्स होते मला. 65 मार्क्स होते 100 पैकी. आणि मुलगी होती, मुलीला 67 मार्क्स होते. सेकंड हायेस्ट माझे मार्क्स होते. परंतु अंगामध्ये काय तर थोडी मस्ती असते आणि ती थोडं काय तर पण मोठे घ्यायचं म्हणून मी ते जॉईन नाही केलं. आणि मग PSI जॉईन केलं. पुढच्या वेळेस क्लास 1 जॉईन करू म्हणून ते जॉईन करायचं राहून गेलो. आता चांगला पगार आहे, तुमच्या शिक्षकांप्रमाणे मला पगार आहे. तरी आणखी ती कुठं भूक माझी जी आहे ती शमलेली नाही. अभ्यास करतोय, आणखी अपयश येतोय, खचून जात नाही, परीक्षा देत राहतोय. सांगायचं तात्पर्य काय, आपल्याला कुठेतरी मार्क्स कमी पडले, वर्गामधला माझा टॉपर 95% आणि मला 50% तरी मानायचं नाही. तुम्ही तिथंच असता, अभ्यास करत राहिलं पाहिजे. मुलींना वगैरे सांगायची गोष्ट एक सांगतोय. आता 10वी आणि 12वीचे पेपर, आता पोलीसवालेच आहेत आमचे सहकारी आहेत, काही फॅक्ट्स आहेत त्या सांगतो तुम्हाला. 10वी 12वीचे पेपर झाल्याच्या नंतर थोडेसे काही विचित्र घटना घडतात, तर त्या टाळल्या पाहिजे. तुमच्या मैत्रिणी ह्या चांगल्या अभ्यासातल्या हुशार असल्या पाहिजे. तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्या प्राइस टॅग कडे न बघता कुठलीही गोष्ट, तुम्हाला हवी असलेली साडी, हवी असलेले चप्पल, हवी असलेली गाडी, हवे असलेलं घर, हवा असलेला नवरा, हे सगळं मिळू शकत आहे. आणि हे मुलींकडे आहे. येणारा काळ असा आहे की मुलांना हे मुलगी निवडायचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. आता मुलगी डायरेक्ट रिजेक्ट करतात मुली. आता नको मला ते आवडत नाही म्हणून मुलगा. हे जर तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर तुमच्या मैत्रिणी ह्या चांगल्या असल्या पाहिजे, ना की बॅग मध्ये फोन ठेवून आई वडिलांच्या गपची बोलणाऱ्या. हे असलं नको आहे. फॅक्ट सांगतोय, सत्य बोलतोय. तर असं नको आहे. चांगल्या मैत्रिणी निवडा, चांगला अभ्यास करा, अभ्यासामध्ये प्रगती करा, तर मग हे सगळं तुमचं आहे. आता तुमच्या गावामध्ये पाठीमागच्या राज्यसेवेला कुठली तर मुलगी सिलेक्ट झाली, क्लास 1 झाली, ठीक आहे, त्या गावातलीच आहे ना मुलगी, ती काल सिलेक्ट झाली. तिने अभ्यास केला, तिच्या मैत्रिणी चांगल्या, तिने कष्ट केलं, मेहनत केली, म्हणून ती सिलेक्ट झाली, क्लास 1 झाली. आज मला सांगा तिला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे? कमतरता नाही. आता तिने म्हणेल पूर्व दिशा आहे, तिच्याकडे पॉवर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे तिच्याकडे, तिच्या बाजूने सर्व काही आहे.
नाहीतर मग आहे आपल्याला मग ते तुम्ही रील पाहत असाल ते सिलाई मशीनच्या, इव्हन ते सुद्धा नशीब होत नाही. आठवड्याला नवरा सकाळ संध्याकाळी मारतो आणि ते सुद्धा पैसे घेऊन जातो. असं जर नको असेल, आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, आपल्या मैत्रिणी चांगल्या असल्या पाहिजे आणि वेळ कधीही कुणासाठी निघून जात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, परिस्थितीचा अभाव कधी करायचा नाही. परिस्थितीचा अभाव करणारे माझ्याकडे पाहिजे. माझे वडील दुसऱ्या तिथं सालगडी म्हणून होते. आई 2013 मध्ये केवळ आणि केवळ, आवाज येतो ना सगळ्यांना, केवळ आणि केवळ 150 रुपयाच्या मजुरीसाठी लोकांची इथं सोयाबीन खुरपायला गेली. हाताला परत चावला. 15 ऑगस्टचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये माझी आई मरण पावली 20 ऑगस्टला. 25 ऑगस्टला मी परीक्षा द्यायला गेलो, त्याच्यामध्ये पास झालो आणि आज तुमच्या समोर आहे. ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य काय, कुणीही परिस्थितीचा आपल्या भाऊ करायचा नाही. 10 रुपये सुद्धा माझ्या वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट होती. त्या गोष्टी निघून जातात. तुम्ही अभ्यास करत राहिलात, त्या गोष्टी निघून जातात. आणि मित्रांनाही सगळ्यात मोठी गोष्ट सांगण्याची गोष्ट आहे, मुलांना सांगतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते काय स्टार गाड्या वगैरे घेऊन फिरत असता तुम्ही, केस वाढवलेले, पॅन्ट ह्याच्या सीटच्या खाली गळालेली, अंगापेक्षा जास्त लांब का बूट, 100च्या स्पीडनं पुरींना कट मारता. तुमचं तोंड पण दिसत नाही त्या स्पीडमध्ये त्या मुलीला, एवढ्या जोरात कट मारताय तुम्ही. असले उद्योग करू नका. बापाचं वगैरे नाव रोशन करा, अभ्यास करा, क्लास 1 व्हा आणि मग काय तुमच्यासाठी सगळं असतं. मग तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असते तुमच्यासाठी सुद्धा, नाही तर मग काय उपयोग नाही तुमचा. बरेचसे आहेत आता बिनकामाचे गावामध्ये जर तुम्ही पाहिले ना, तर 21 ते 30 वर्ष वयामधले असे बरेचसे महाभाग आहेत, त्यांचं लग्न होणंच मुश्किल आहे आता. कारण ह्या शिकून सशक्त झाल्यात. ते तुमच्यासारख्या इन द सेन्स जे बेरोजगार आहेत, अशिक्षित आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, जे बायकोचं किंवा घर प्रपंच भागू शकत नाहीत, त्यांना निवडण्याचं यांना स्वातंत्र्य पूर्ण प्राप्त झाले. ते शिकून सशक्त झालेत. त्याच्यामुळे मुलांनी सुद्धा खूप मोठी काळजी घेण्याची गरज आहे. चांगला अभ्यास करा. शिक्षकांनी जे सांगितलेलं आहे ते फॉलो करत राहा. आई वडिलांचं थोडस तरी पाळा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्यसनापासून दूर राहा. अभ्यासात कच्चे असताल तरी चालेल, परंतु तुमचे मित्र निवडण्यामध्ये चुकू नका. व्यसनी मित्र, तुमच्यापेक्षा 5-5, 10-10 वर्षांनी मोठे असलेले मित्र अजिबात करू नका. 2-3 वर्षांनी मोठा असलेला मित्र कधीही चांगला, 2 वर्षांनी लहान असलेला चांगला, किंवा आपल्या समवयस्क असलेले चांगले. परंतु ड्रॉप आउट झालेले, 10वी-12वी शाळा सोडून दिलेले, शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर, शाळा सुटली की कुणाची तरी वाट बघत कुत्र्यासारखे फिरत राहणारे असले मित्र बिलकुल करू नका. त्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांचं नाव खराब होणार आहे आणि तुमचं आयुष्य तर पुन्हा 200 रुपये 50 रुपयासाठी मग तुम्ही तास फोन करून 50 रुपये मागून कुठं तर थांबावं लागतं आपल्याला. दुसऱ्याच्या हाताकडे बघण्यापेक्षा आपण होतकरू बना, आपण स्वतः अभ्यास करून मोठे व्हा. एमपीएससी युपीएससी मध्ये एमपीएससी युपीएससी बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर एमपीएससी युपीएससी मध्ये पास होण्यासाठी खूप काही तुम्ही हुशार असलं पाहिजे, एमबीबीएस असलं पाहिजे, IITN असलं पाहिजे, असं काही नाही. तुम्ही सर्वसाधारण असाल, किमान 5-6 तास 2-3 वर्ष अभ्यास केला, तुम्ही भारतातली कुठलीही एक्झाम पास होऊ शकताय. एमपीएससी असेल, युपीएससी असेल, IIT असेल, JEE असेल, तुम्ही कुठलीही एक्झाम पास होऊ शकताय. फक्त पथ्य एवढंच आहे, तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे. 5 ते 6-7 तास अभ्यास रोज केला पाहिजे. मी जेव्हा अभ्यास करत होते, मोठे मोठे गट्टे पडले होते माझ्या पाठीला. 3-4 वर्षे मी कसलंही लग्न नाही, काय नाही, पुण्यातली सदाशिवपेठ, ती खुर्ची आणि माझी पाठीला खुर्चीचा आकार आला होता माझ्या. तेव्हा मी कुठं 3 राज्यसेवेचा इंटरव्ह्यू, इतर 10-12 एक्झामचे चांगले म्हणजे ज्या टॉपच्या एक्झाम आहेत भारतातल्या, त्याची युपीएससीची एक मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये राज्यसेवेचे 3 इंटरव्ह्यू आणि इतर जे काही दुय्यम सेवेचे आहेत त्याचे 10-12 एक्झामच्या मेन्स परीक्षेपर्यंत गेलो. ठीक आहे, तुम्ही एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करत असताना तिथं सगळ्या पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे तुम्हाला. तिथं भारतातले टॉपचे डॉक्टर्स पण आहेत कॉम्पिट करण्यासाठी, IIT इंजिनियर आहेत, जे COEP VJTE मधून पास आउट झालेले इंजिनियर आहेत. त्या सगळ्या पोरांसोबत कॉम्पिट करून तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर तुमचा आतापासूनचा जो अभ्यास आहे तो कुठं तर थोडं करत गेलं पाहिजे. तर 10वीचे पण विद्यार्थी आहेत, 10वीच्या विद्यार्थ्यांनी आता थोडासा कालावधी राहिला तुमच्यासाठी. जो काळ गेला त्या काळाचा विचार न करता आता जो काही तुमच्यापाशी महिनाभर वेळ आहे, तो वेळ, महिनाभराचा वेळ चौकामध्ये PUBG खेळण्यामध्ये वाया न घालवता, किंवा टुकार गावडे जे आहेत आपले मित्र, त्यांच्यापासून थोडस दूर राहून कुठेतरी चांगला अभ्यास करा. आता उमरग्याचा एक मुलगा आपल्या NDA मध्ये पास झाला, त्याच्या सुद्धा काही गोष्टींची माहिती घ्या. खूप कमी एज लिमिट असतं NDA मध्ये. तुम्ही फॉर आर्मी चीफ पर्यंत जाताय. आर्मी चीफ मध्ये तुम्हाला म्हणजे साध्या गोष्टी, तो मुलगा आर्मी चीफ पर्यंत जाऊ शकतो आता. म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून साधा एक मुलगा, उमरग्यासारखा तालुका जो की भारतातला 3 नंबरचा दुष्काळी जिल्हा आहे आपला, अशा ठिकाणामधून NDA मध्ये पास होतो. NDA मध्ये पास होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. अशा ठिकाणाहून जर पास होत असेल तुम्ही होऊ शकताय. आणि मेंदू तर सगळ्यांना सारखाच आहे, 1314 ग्रामचाच मेंदू. असं काय कोणाला आहे का तो 2.5 किलो मेंदूवाला आहे का? तो कोणी
मला तर नाही वाटत पृथ्वी तलावर कोणी 2 किलो मेंदूवाला आहे, 1300-1400 ग्रामच मेंदू आहे, सगळ्यांचा सारखाच मेंदू आहे. फक्त तुम्ही एफर्ट्स किती घेता, अभ्यास किती करता ह्याच्यावरती अवलंबून आहे. कुणीही हुशार, माझं सरळ सरळ मत आहे, कुणीही हुशार नसतं. तुम्ही प्रयत्न किती करता ह्याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. एखादा खूप सारा हुशार आहे आणि तो अभ्यासच करत नाही तर मग ते पास बी होणार नाही. असे बरेचसे आहेत आमच्यासोबत अभ्यास करणारे पोर MBBS वाले होते, आम्ही आर्टवाले होतो, तरी झालो पास, त्यांच्यापेक्षा चांगले मार्क्स घेऊन पास झालो. तुम्ही मेहनत किती घेता याच्यावरती तुमचं यश अवलंबून असतं. वेळोवेळी शिक्षकाने दिलेला जो काय टास्क असेल तो टास्क पूर्ण करत चला. अभ्यासाची आतापासून सवय लावा. जे काही वेगवेगळ्या एक्झाम असतात, NDA सारख्या एक्झाम आहेत, IIT JEE एक्झाम आहेत किंवा MPSC UPSC असेल, स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत, त्याचा आतापासून शिक्षकाकडून माहिती घेत चला, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तयारी करताना, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तयारी करताना तुम्हाला अडचण येणार नाही. आम्हाला NDA वगैरे तर माहितच नव्हतं काय. मला तिकडे गेल्यानंतर JEE नीटचं ते 10वीच्या नंतर कळलं होतं आम्हाला काय असतंय असं म्हणून काहीतरी. तुम्ही त्या बाबतीत बरेचसे सजग आहात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं, 9वी ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही, तुम्ही 8वी ते 12वी पर्यंत स्वतःला जपायचंय. मुलं 8वी ते 12वी पर्यंत नाही, 12वीच्या नंतर तुम्ही जपायचंय. मुलीने 8वी ते 12वी पर्यंत स्वतःला जपायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय, तुम्हाला कुणीच वाईटाकडे ढकलू शकत नाही. तुम्ही 8वी ते 12वी पर्यंत स्वतःला जपलं, तुम्हाला कुठलाही म्हणजे मायकालाल कुणीच नाही तुम्हाला वाईटाकडे ढकलू शकेल. आणि मुलांनी 12वीच्या नंतर, मुलं शक्यतो 8वी ते 12वी मध्ये बिघडत नाहीत, शक्यतो म्हणतोय मी, म्हणजे बिघडतच नाहीत असे नाहीत, काय समजा अपवाद असतात. तर मुलींनी 8वी ते 12वी पर्यंत आपल्या मैत्रिणी ह्या चांगल्याच ठेवायच्यात. तुमचं आयुष्य हे सगळं आणि सगळं मैत्रिणीवरती अवलंबून. तुम्ही अभ्यासात जरी ॲव्हरेज असाल आणि तुमच्या जर एखादी मैत्रिणी MBBS झाली तर तुम्ही किमान काही ना काही होतं 100%. कारण माझा अनुभव आहे स्वतःचा. आम्ही 20 जण तयारी करतो, 20 मधला मी फक्त एकमेव असा आहे PSI झालोय. बाकी सगळे डेप्युटी कलेक्टर, DYSP, CO क्लास 1, असिस्टंट कमिशनर, सेल टॅक्स, सगळे मुलं आहेत ते. मी नाही तसला झालो, मी ते सोडलं, माझ्या अंगात किडे होते म्हणून सोडलं, मला क्लास 1 व्हायची भूक होती म्हणून सोडलंय. मी कदाचित हे शर्ट मला मी किती दिवस राहील पोलीस खात्यामध्ये सांगता येत नाही. माझं सिलेक्शन झालं की मी जाईल, कळलं तुम्हाला. आणि बाकीचे होते मग आईबापांनी भरपूर पैसा दिला होता त्यांना तिकडे शिकायला, ते नको ते करण्यामध्ये वाया गेले. आणि मग ते आम्हाला साहेब म्हणून कुठं आहेत विचारतात. हे तुमच्यासोबत कुणासोबत घडायचं नको असेल तर अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिक्षकांना आणि आईवडिलांना आपण फसवतो ह्या अविर्भावातून लांब राहा. मी एका मुलाचा वडील झालोय आता, आम्हाला असं वाटायचं की आम्ही आईवडिलांना किंवा शिक्षकांना फसवतो. ते शिक्षकांना आणि आईवडिलांना फसवत नसतो, आपण स्वतःला फसवत असतो. आपण कधीच दुसऱ्याला फसवत नाही, ते स्वतःला फसवत असतो. खोटं बोलून असेल किंवा काहीतरी चुकीचं सांगून असेल, हे स्वतःला फसवत असतो आपण. तर एवढं सांगेन. बाकीचं काही अभ्यासाबद्दल वगैरे असेल तर मी नंतर कधी व्हिजिट शाळेत केली तर तुम्हाला सांगेल. कारण आता हे थोडंसं वाटत होतं काय पर्टिक्युलर तुम्हाला काय सांगायचं अभ्यासाबद्दल वगैरे, तर हे थोडंसं इकडे तिकडे जातं. जनरली तुम्हाला एवढं सांगणं आहे माझं, पुन्हा सांगतो, तुमचे मित्र चांगले निवडा, आईवडिलांचा आदर करा, कुणाला फसवण्याच्या भानगडी जाऊ नका. दुसऱ्यांना फसवताना तुम्ही स्वतःला फसवत असताय. आणि इकडच्या ह्यांना मंडळींना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची, आता साहेब स्वतः आहे तिथं, आमचा अनुभव आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या, एवढे विचित्र घृणास्पद प्रकार आहेत. 95% वाल्या मुली असतात, आम्हाला लाज वाटते स्वतःला त्या आईवडिलांची अवस्था बघून. आईवडिलांचा विचार करा थोडासा. त्यांचं काय नाही, हे 10वी 12वी पर्यंत त्यांचा कुठं केसच आमच्याकडे येत नाही, तसलं काही विषयच होत नाही. पण मुलींनी थोडंसं स्वतःला जपा, चांगल्या मैत्रिणी निवडा, अभ्यास करा, क्लास 1 व्हा. आणि असंच आई वडिलांचं नाव रोशन करा. तुम्ही बघा पाठीमागे 3-4 जर वर्षातले रिझल्ट बघितले UPSCचे, पहिल्या 2-3 मध्ये मुली आहेत. आज ह्या वर्षी जर तुम्ही रिझल्ट UPSCचा काढला 2025चा, पहिल्या 10 मध्ये 4-5 मुली आहेत. टॉपर सुद्धा मुलगी आहेत. सगळ्यात जास्त जर तुम्ही कुठलाही रिझल्ट काढा, तुम्ही टॉपर मुलीच्या पहिल्या 10 मध्ये, पहिल्या 100 मध्ये तुम्ही जर 30% 40% मुली आहेत ज्या फर्स्ट मध्ये आहेत. सगळ्या पहिल्या 10 मध्ये पहिल्या 4 मुली असतात, 3 म्हणजे मुलींना उपजत काही गुण असतात, थोडं स्ट्रगल करायची सवय असते लहानपणापासूनच. जसं मुलगा संध्याकाळी बाहेर जाऊन चौकात थांबतो तसं मुलींना नसतं. मग त्या ह्याच्यामधून त्या एकदम सोनं झालेलं असतं त्यांचं. तर ते थोडंसं अभ्यास करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, वरिष्ठांचा शिक्षकांचा आदर ठेवा. इकडे काही मुलं आहेत थोडंसं बोर होत आहेत, ते बघा, ते बोर व्हायला दिसतोय ते चौकडा शेटवाला. थोडस अभ्यास करा, आहे की नाही, बोर नका होऊ, अभ्यास करा चांगला. आणि तुम्हाला सगळ्या मित्रांना सुद्धा सांगतोय मी, चांगला अभ्यास करा. तुम्ही मग ज्याच्याकडे बोट दाखवाल ते तुमचं आहे बघा. तुम्हाला चांगली गाडी मिळते, चांगली बायको मिळते, चांगला फोन मिळतोय, चांगलं घर असतं, सगळे मित्र सुद्धा चांगले असतात तुमचे, पुन्हा सगळे सुपर क्लास 1 मित्र सुद्धा असतात. नाहीतर नाही मग तंबाखू आणि सुना
आणि टपरीवर उभारला तिकडे सुपारीचा तोबरा खात, ते बी 10 रुपये दुसऱ्याची वाट बघत, असं होऊ देऊ नका. आणि कुणीच परिस्थितीचा भाव करू नका, परिस्थितीचा भाव अजिबात करू नका. आहे त्या परिस्थितीमध्ये आणि काही गोष्टी स्वतःला समजून सांगा की ह्या गोष्ट आपल्यासोबत घडणार आहे म्हणून, आणि तेथून पुढे जात राहा. धन्यवाद.